सगळ्यांना शुभ सकाळ. आज आपण नाश्त्यासाठी कांदे पोहे करणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा, 2 बरे मोठ्यापैकी कांदे, थोडे कांदे जास्त लागतात, 2 टोमॅटो, कढीपत्ता, 2-3 मिरच्या, नंतर आलं किसून टाकायचं. नंतर आता प्रमाण बघा कसं घ्यायचं. एका माणसासाठी 1 मूठ, 4 माणसासाठी 4 मूठ पोहे, 2 मूठ, 3, 4. तर हे आपण धुवून स्वच्छ भिजवूया अशी चाळणीमध्ये. आणि त्यानंतर तोपर्यंत कटिंग करते मी. हे कांदा, टोमॅटो, मिरच्या, हे सगळं, कोथिंबीर. नंतर वरून शिवरायला आपण डाळिंब टाकणार आहोत. मैत्रिणींनो बघा, हे आपण असं सगळं साहित्य कापून ठेवले. थोडा जास्तपैकी कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या पण टाकल्यात मी. नंतर मिरच्या 2-3, कढीपत्ता, किसलेलं आलं, आणि शेंगदाणे न वापरता आपण आज हिरवे वाटाणे वापरणार. शेंगदाणे पण वापरू शकता तुम्ही. आणि हे बारीक चिरलेला टोमॅटो एकदम बारीक चिरायचा बघा असं. आणि हे आपले पोहे. आणि सगळ्यांना सांगू का तुम्हाला, तुमचा जर काही डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर आता सीझन आहे. हे आलू बुखारचं ना, हे बघा, आलू बुखारचं फळ अनुषेपोटी खात जावा, खूप फायदेशीर आहे. आता सीझन आहे, बाजारात मिळतं आहे. डोळ्यांची काय प्रॉब्लेम असतील तर निघून जातील. आणि बाकीचे हे पावडर मसाले टाकायचे, धना पावडर, हळद, मीठ. मग नंतर आपण फोडणी देऊया. सगळ्यांनो आता आपण जाडबुडाची कढई घेऊया आणि त्याच्यामध्ये कांदा परतायला टाकू. तेल थोडंसं जास्त लागतं ह्याला इतर भाज्यांपेक्षा. तेल टाकलं आपण जिरी मोहरी टाकूया. बघा, कांदा आता बऱ्यापैकी नरम झाला आहे, थोडासा गोल्डन कलर आला आहे. त्यामध्येच आपण आता हे वाटाणे परतून घेऊ. आणि हळद जास्त डार्क नाही करायचं. हळद आणि महत्त्वाची ट्रिक म्हणजे ह्या फोडणीमध्ये 2 टीस्पून 2 ते 3 टीस्पून पाणी टाकायचं. नंतर मीठ बघा, क्वांटिटी प्रमाणे. नंतर आपला टोमॅटो थोडासा नरम पडेल. आणि आता हे थोडंसं गरम झालं की पोहे परतून घेऊया. झाले आपले पोहे तयार. खूप छान होतात. सगळ्यांना अशा प्रकारे करा बघा. सगळ्यांना असे हे नरम पोहे झाले. तुम्ही असे 2 टीस्पून हे केलं ना, पाणी शिंपडलं ना फोडणीमध्ये, ते संध्याकाळपर्यंत मऊ राहतात. आता आपण त्याच्यामध्ये सर्व करताना तुम्ही ही शेव टाका बघा, बारीक शेव येते ती पण चालेल. नंतर डाळिंबाचे दाणे टाका. चला मी तुम्हाला सर्व करून दाखवते. सगळ्यांना बघा, हे आपले आता असे कांदा पोहे तयार आहे. त्याच्यावर तुम्ही लिंबू पिळा, लिंबाचं 1 फोड पिळा असं, आणि मिक्स करा. नंतर शेव टाका.
शेव टाका आणि शेवटी काय करा, असे डाळिंबाची दाणे टाका. खूप सुंदर वाटतं खायला पण आणि दाताखाली येते ना आंबट गोड, खूप छान होतात. अशा प्रकारे हे आपले पोहे तुम्ही करून बघा, खूप छान होतात, खूप सुंदर होतात. लिंबाचं फोड पिळा, त्याने थोडंसं आंबट गोड लागतं, खूप छान होतात. कशी वाटली रेसिपी? आहे सोपी साधीच रेसिपी, पण थोडंसं वेगळ्या प्रकाराने. नक्की करा मैत्रिणींनी आणि मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.